नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटलेला नाहीये. 2019 प्रमाणे आताही भाजप आणि शिवसेना यांच्यात तिढा निर्माण झालाय. भाजप शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री पद द्यायला तयार नाहीये. मुख्यमंत्री पद भाजपकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून शिंदेंना 2 पर्याय देण्यात आलेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात या असे 2 प्रस्ताव भाजपकडून शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राहुल झोरी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. राहुल, काय नेमका हा प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावाच्या संदर्भात काही प्रतिक्रिया शिवसेनेकडून मिळू शकली आहे का? विलास, एकंदरीत बघितलं तर 132 भाजप म्हणजेच भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले तर अपक्षांच्या साथीसह जवळपास 139चा आकडा गाठलेल्या भाजपनं आता मात्र मुख्यमंत्री पदावरचा दावा जो आहे तो कायम केलेला आहे. एकंदरीत बघितलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदावरून आपण बाजूला जाणार नाही असे स्पष्ट संकेत भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेत्यांकडून दिले जात आहेत. आणि या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने आपण बघितलं की एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आज सकाळी राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची जबाबदारी ते पार पाडत आहेत. मात्र यांनाच आता केंद्रातील एक मंत्रीपद यासोबतच राज्यातील मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला कायम राखत उपमुख्यमंत्रीपद अशी 2 पदं जी आहेत ती शिवसेना शिंदे गटाला जी आहे ती देण्याचा पर्याय जो आहे तो त्यांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. एकंदरीत बघितलं तर महत्वाची खाती असतील, यात सोबत मंत्रिमंडळातील समसमान स्थान याबद्दलचं देखील त्यांना विश्वासार्हता देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्री पद वगळता भाजप आपल्याला सर्व गोष्टी द्यायला तयार आहे अशा पद्धतीच्या सूचना, स्पष्ट संकेत जे आहे हे अशात दिसत आहेत. आणि त्यामुळं आज थेटपणे मुख्यमंत्री, काळजीवाहू मुख्यमंत्री खरं तर म्हणावं लागेल, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून आपल्या आमदारांना पुन्हा एकदा मतदारसंघात जाण्याचे आदेश जे आहेत दिलेत. दुसऱ्या बाजूला भाजपकडून मात्र कोणतीही जास्त जोरदार हालचाली किंवा गडबडी होताना दिसत नाहीये. कोणत्याही ठिकाणाची हॉटेल डिप्लोमसी देखील नाही किंवा कोणत्याही आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना देखील नाहीयेत. त्यामुळं आता भाजपची पहिली बैठक, खास करून गटनेता निवडीची बैठक कधी पार पडते आणि याच सोबत ज्या पद्धतीनं हा फॉर्म्युला नवीन समोर येत आहे त्यानुसार बरोबर आहे. हालचाली म्हणाव्यात तितक्या वेगवान होत नाहीयेत. ऑफर दिल्या जात आहेत आणि वाया ह्या सगळ्या ऑफर दिल्या जात आहेत का आणि त्या थेट दिल्या गेल्यात याबद्दल अजून कळू शकले नाहीये. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलाय. भाजपने एकनाथ शिंदेंना तसा निरोप दिल्याचंही आठवले म्हणालेत. आठवलेंच्या या दाव्यात शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रिया देत आठवले सीएम पदाच्या निर्णय प्रक्रियेत नसल्याचं म्हटलंय.